तुम्हाला माहिती आहे स्वीट मार्ट मध्ये मिळतो तसा स्पॉन्जी ढोकळा आपण घरच्या घरी करू शकतो. कसा करायचा बघायचंय? चला तर सांगते. सगळ्यात आधी बेसन चाळून घ्यायचं. कुठलंही बेसन असेल, तुम्ही विकतचं आणलं तरी चालेल किंवा घरचं असलं तरी चालेल. त्यानंतर पाणी घ्यायचं एक वाटी आपण बेसन घेतलं होतं, एक वाटी पाणी घेतलं. त्यामध्ये साखर, मीठ आणि सायट्रिक ॲसिड घालून हे मिक्स करायचं. छान विरघळलं की त्यामध्ये बेसन घालायचं. बेसन घालून झालं की हळद आणि पाणी घालून परत व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं. हे सगळं झाल्यानंतर 5 मिनिटं त्याला रेस्ट द्यायची आणि नंतरच त्याच्यामध्ये इनो घालून आणि त्यावर थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. जास्त मिक्स करायचं नाही. अशा एखाद्या तेल लावलेल्या डब्यामध्ये टाकून द्यायचं आणि त्याला 20 मिनिटं वाफ काढायची मीडियम गॅसवर. तुम्ही बघू शकता किती मस्त ढोकळा तयार झालेला आहे. अशा सोप्या रेसिपीजसाठी सोनल्स रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा.